हॅलो. या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राच्या घडामोडींचं पूर्ण रिव्हिजन करून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपला आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या दुसरी सुधारणा विधेयक 2026 चं. आता हे खूप जास्त महत्वाचं आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की जनरली परीक्षेमध्ये लोकल बॉडीजवर प्रश्न विचारत असतात आणि त्यातल्या त्यात हे तर 1961च्या अधिनियमाचं हे आता काय सुधारणा आहे, तर त्याच्यामुळे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आता त्यांनी काय केलं की ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या झेडपी आणि पंचायत समित्या, तर त्याच्यामध्ये त्यांनी नवीन नॉमिनेटेड मेंबर्स टाकले आहेत. नॉमिनेटेड मेंबर्स म्हणजे नामनिर्देशित सदस्य. त्यांनी काय केलं, जे झेडपी आहे तर त्याच्यामध्ये जेवढे पण मेंबर्स आहेत त्याच्या 10% किंवा 5 ह्याच्यापैकी जे जास्त असतील तर तेवढे मेंबर्स हे नॉमिनेटेड असणार आहे असं सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर पंचायत समितीमध्ये काय केलंय, कमीत कमी 20% किंवा कमीत कमी 1, तर ह्या दोन पैकी जे जास्त असतील तर तेवढे मेंबर्स हे नॉमिनेटेड असतील पंचायत समितीमध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. झेडपी आणि पंचायत समितीमधला हा फरक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता त्यांनी काय केलंय की हे जे नॉमिनेटेड मेंबर्स असतील त्यांना सगळे अधिकार असतील, फक्त त्यांना मतदानाचा अधिकार नसणार आहे. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणखी गोष्ट म्हणजे काय की ह्या ज्या सगळ्या नेमणुका वगैरे आहेत आणि नियुक्त्या आहेत, तर त्याची प्रक्रिया आणि त्या नियुक्त्या सगळं जिल्हाधिकारी पार पाडतील. तर हे ऑथॉरिटी आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्या 3-4 गोष्टी सांगितल्या तेवढ्या इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026. आता गव्हर्नमेंटच्या म्हणण्याप्रमाणे किंवा काही प्रमाणात रियालिटी पण असेल, जे काय असेल ते. ठीक आहे. तर बऱ्यापैकी काय धार्मिक कन्व्हर्जन होत आहे. ठीक आहे, किंवा इलिगल कन्व्हर्जन होत आहे धार्मिक. तर त्यामुळे आपल्या गव्हर्नमेंटने हे विधेयक आणलंय. तर ह्याची विषयी आपल्याला काय माहिती पाहिजे की जर कोणाला धर्म बदलायचा असेल तर त्याच्या 60 दिवसाआधी जो जिल्हाधिकारी आहे त्याला सांगावं लागेल, किंवा धर्म बदलला त्याच्यानंतर 60 दिवसाच्या आत ह्या जिल्हाधिकाऱ्याला सांगावं लागेल. ठीक आहे. धर्म बदलण्याच्या आत 60 दिवसात आणि त्याच्या अगोदर 60 दिवस ते जिल्हाधिकाऱ्याला सांगायचं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक तेवढीच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ते सांगितले. हा, आणखी गोष्ट, हे जे गुन्हे आहेत ते दखलपात्र आणि अजामीन पात्र असणार आहे, म्हणजे कॉग्निझिबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्सेस असणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट रिव्हर रेज्युनेशन ऑथॉरिटी किंवा MSRRA. आता हे काय, महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण आहे. म्हणजे काय की ज्या प्रदूषित नद्या आहेत त्यांना चांगलं करायचं आहे. आता एक रिपोर्ट होती CPCBची 2025 ला आलेली, तर त्यांनी काय म्हटलं होतं की पूर्ण भारतभरात 293 अशा नदीचे पट्टे आहेत की जे खूप जास्त प्रदूषित झाले आहे. त्याच्यापैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात 54 पट्टे आहेत. तर महाराष्ट्राला ही गोष्ट लागली. ठीक आहे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं मग की एक नवीन प्राधिकरण काढलं किंवा ऑथॉरिटी काढली आणि म्हटलं की आपण आता ह्या नद्या ते चांगल्या करायच्या. कोणत्या? 54 नद्या. तर त्या नद्यांचे नाव पाठ करत बसायचे नाही, फक्त हा आकडा लक्षात ठेवा. 54 प्रदूषित नद्यांचे पूर्ण प्रदूषण दूर करायचे. ठीक आहे. याचे अध्यक्ष कोण असणार आहे? मुख्यमंत्री स्वतः असतील आणि उपाध्यक्ष पर्यावरण मंत्री असणार आहे. तर ह्या गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. इतर सदस्य वगैरे आता करत बसू नका. त्याच्यानंतर महाराष्ट्र कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण 2026. आता हे पण इम्पॉर्टंट आहे. आता कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण, आता हे काय की जे बायोगॅस वगैरे असतात, आता ते जास्त डिटेलिंग करत नाही मी तुम्हाला, फक्त एवढं लक्षात घ्या की म्हणजे ते मिथेन वगैरे ते बायोगॅस, आता जनरली सॉलिड वेस्ट वगैरे निघतं आपल्या म्युन्सिपालिटी मधून, तर ते जे सॉलिड वेस्ट आहे ते किंवा तो ऑर्गॅनिक वेस्ट आहे, सेंद्रिय कचरा, तर त्याच्यामधून ऊर्जा निर्माण करायची आणि खत निर्माण करायचं आहे. आणि ते काय करणार आहे की प्रत्येक जिल्ह्यात हे CBG लावणार आहे. CBG म्हणजे काय, कॉम्प्रेस बायोगॅस. ठीक आहे. तर त्याचे प्लांट्स लावणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. तर ही एक फॅक्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. याचा उद्देश तुम्हाला सांगितलं, सेंद्रिय कचरा किंवा ऑर्गॅनिक वेस्ट आहे त्याची विल्हेवाट लावायची आहे, ऊर्जा आणि सेंद्रिय खत निर्माण करायचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात CBG प्रोजेक्ट काढायचा. ठीक आहे. तर हे उद्देश लक्षात ठेवा. आणि एप्रिल 2026 मध्ये मंजुरी मिळाली होती. आणि तरतूद काय की हे 2026-27 या एका वर्षासाठी 500 कोटीची तरतूद आहे. ठीक आहे. ही गोष्ट जास्त लक्षात नाही ठेवली तरी चालेल, पण ठीक आहे, वाचून घ्या. 500 कोटीच्या जवळपास असं डोक्यात ठेवून द्या. त्यासाठी कचराची विल्हेवाट लावायसाठी. त्यानंतर खाजगीकरण आणि हायब्रिड अॅन्युटी मॉडेल असणार आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता हे एक्सप्लेन करत बसत नाही, फक्त पाठ करून घ्या. आता इथे सध्या रिव्हिजन लेक्चर आहे. तर हायब्रिड अॅन्युटी मॉडेल. ठीक आहे. हायब्रिड अॅन्युटी मॉडेल. त्यानंतर भारताचा पहिला सहकार किंवा कॉपरेटिव्ह CBG प्रोजेक्ट हा कुठं, कोपरगाव अहिल्यानगरमध्ये काढला होता 2025 ला. ठीक आहे. ही एक फॅक्ट लक्षात ठेवा. भारताचा आहे, फक्त महाराष्ट्राचा नाही. कुठं? अहिल्यानगरमध्ये. त्याच्यानंतर माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान. आता हे प्रजा निरोगी तर राज्य सशक्त, तर हे थीम होती याची. म्हणजे जर सगळे गावच्या गाव म्हणजे किंवा बघा, आता ह्यांनी काय केले, प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवासाठी त्यांनी जास्त प्रोत्साहन दिलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय की जे उपचार च्या अगोदरच जर तुमची लाईफस्टाईल चांगली असेल तर तुम्हाला आजारच होणार नाही, बरोबर. तर त्यासाठी तो उपचाराचा खर्च देणार नाही, तर ती गोष्ट ह्याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. तर ती थीम आहे प्रजा निरोगी. प्रजा निरोगी असली पाहिजे. त्याला आजार झाल्यावर त्याला बरं करायचं नाही, ती ऑलरेडी निरोगी असली पाहिजे. म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रॉपर न्यूट्रिशन देणं, बाकी ज्या सगळ्या म्हणजे सगळं व्यवस्थित सगळं प्रोव्हाइड करणं, त्या सगळ्या गोष्टी याच्यात देणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. आता गाव पातळीवरील नागरिकांचे आरोग्यमान उंचावणे आणि आरोग्यदायी जीवनशैली ही याची इम्पॉर्टंट उद्देश आहे. हे लक्षात ठेवा. जीवनशैली हे थोडंसं युनिक आहे. म्हणजे जनरली आपल्या गव्हर्नमेंटचं जे काही मॉडेल आहे की उपचारावर जास्त फोकस करणं, तर त्याच्यापेक्षा हे थोडंसं वेगळं आहे. आपण आता डायरेक्ट उपचाराच्या अगोदरची गोष्ट आपण फोकस करतोय. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचे.
त्याच्यानंतर समावेश काय, सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्था, सामाजिक प्रबोधन असणार आहे, मानसिक आरोग्य, सगळं सगळं असणार आहे. ठीक आहे, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यात मानसिक आरोग्य पण आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट गोष्ट आहे हे पण. त्याच्यानंतर आता कारण की आता गव्हर्नमेंटने निम्हांस वगैरे पण नवीन काढले, मानसिक आरोग्यावर पण आपली गव्हर्नमेंट खूप जास्त भर देत आहे, त्यामुळे हे पण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर मुख्य घटक काय, ग्रामपंचायत असणार आहे आणि आरोग्य संपन्न गाव किताब मिळणार आहे जर 70% जास्त गुण मिळाले तर. ठीक आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तर हे इम्पॉर्टंट आहे खूप जास्त. त्यानंतर ओलियम गॅस, आता हा जो गॅस आहे हा पालघरमध्ये लीक झाला होता आणि खूप पॉयझनस गॅस आहे, जवळपास 3000 लोकांना त्यांनी इव्हॅक्युएट केलं, तर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता पालघरमध्ये लिकेज झालं होतं आणि हा जो ओलियम गॅस आहे तर त्याला काय म्हणतात, त्याचा फॉर्म्युला काय हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता ऑब्व्हियसली हे खूप विषारी असणार आहे, म्हणून त्या 3000 लोकांना ही थोडी कॉमन सेन्सची गोष्ट आहे, ही करत बसायची गरज नाही. फक्त त्यात काय करायचं आहे की हा गॅस कोणता आहे, सल्फ्युरिक ऍसिडचा फ्युमिंग फॉर्म आहे. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं आहे, सल्फ्युरिक ऍसिडचा फ्युमिंग फॉर्म, आणि ह्याचा फॉर्म्युला एक लक्षात ठेवा, H2SO4 XSO3. ठीक आहे, किंवा H2SO7, ह्या दोनपैकी काही आलं तरी बरोबर आहे. ठीक आहे, आता ह्याची ओळख अशी पण आहे की डायसल्फ्युरिक ऍसिड किंवा पायरोसल्फ्युरिक ऍसिड पण म्हणतात. ही गोष्ट ओलियम गॅस विषयी लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर चौथे मराठी साहित्य संमेलन 2026 आता हे झाले होते नाशिकमध्ये. आता नाशिकमध्ये झाले होते आणि तिथे त्यांनी 2 पुरस्कार दिले होते, कोणते, साहित्यभूषण पुरस्कार आणि कलारत्न पुरस्कार. कलारत्न पुरस्कार अजय अतुल जे संगीतकार आहेत त्यांना मिळाला, आणि साहित्यभूषण पुरस्कार हे भालचंद्र नेमाडे त्यांना मिळाले. याचे उद्घाटक कोण होते, देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष नितीन ठाकरे. तर हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील एससी किंवा अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समित्या किंवा जे सब कॅटेगरायझेशन आहे ते. आता आपण माग पॉलिटीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की तेलंगणा असं पहिलं राज्य बनलं होतं की ज्यांनी काय केलं होतं, तेलंगणाने पहिल्यांदा एससी मध्ये सब कॅटेगरायझेशन केलं होतं. ठीक आहे, ते हे लक्षात ठेवा. आणि त्याचं काय शमीम अख्तर वगैरे आयोग होतं, तो लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त पहिलं राज्य तेलंगणा होतं तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि महाराष्ट्रामध्ये पण आता होत आहे, पण महाराष्ट्रात अजून झालेलं नाही. तर महाराष्ट्रासाठी ती समिती कोणती आहे, न्यायमूर्ती बदर समिती. ठीक आहे, लक्षात ठेवा, एससी सब कॅटेगरायझेशन साठी. आणि ह्या समितीने जो अहवाल दिलाय तर त्याच्यावर आणखी एक समिती निघाली, राजेश अग्रवाल समिती. तर ह्या 2 समित्या लक्षात ठेवा, त्यासाठी महाराष्ट्रातील एससी उपवर्गीकरणासाठी. त्यानंतर शक्तीपीठ महामार्ग सुधारणा. आता हा जो आहे, तर मी एक पॉलिटिकल लेक्चर रिव्हिजन लेक्चर घेतो, तर त्याच्यामध्ये हे थोडंसं सुटलं होतं, म्हणजे जो शेवटचा पार्ट होता तर तो चुकून सुटला होता, पण पीडीएफ मध्ये प्रोव्हाइड केलाय, तर तुम्ही पीडीएफ मध्ये बघून घ्या. पण हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे तर त्याच्यात आता सुधारणा करण्यात आली आहे, कारण की कोल्हापूरमध्ये वगैरे खूप जास्त प्रोटेस्ट झाले त्याच्यामुळे. तर ह्याचा आता नवीन लांबी आहे 852 किलोमीटर, सॉरी 56 किलोमीटर, आणि आधी किती होती 802 किलोमीटर, ती आता चेंज झालेली आहे. त्यानंतर एकूण जिल्हे 13 जिल्हे होणार आहेत, 13 जिल्ह्यातून जाणार आहे तो महामार्ग, आणि 40 तालुक्यांमधून जाणार आहे. 6 लेनचा असणार आहे, पवनार, वर्धा ते पत्रादेवी, सिंधुदुर्ग असणार आहे. ठीक आहे, ह्याचं पूर्ण नाव बघायला गेलं तर नागपूर गोवा महामार्ग आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रस्ता सुरक्षा अभियान साठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या. ठीक आहे, 5 वर्षांसाठी. हे 5 वर्ष लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त ब्रँड अँबॅसिडर कोण आहे तेवढं लक्षात ठेवा. रस्ता सुरक्षा अभियानासाठी हे दोघं आहेत. ठीक आहे, जेनेलिया आणि रितेश देशमुख. त्यानंतर पॉड टॅक्सी प्रकल्प. आता हा देशातील पहिला चालक रहित पॉड टॅक्सी प्रकल्प आहे, म्हणजे इथं चालक नसणार आहे, अशी पॉड टाईप असणार आहे, आणि इथं म्हणजे रेल्वे सारखं काहीतरी असेल आणि ती अशी चालत जाईल, आणि जे स्टेशन तिथे थांबेल. ठीक आहे, हे मुंबईमध्ये असणार आहे. MMRDA तो चालवणार आहे, ते लक्षात ठेवू नका. फक्त पॉड टॅक्सी प्रकल्प कुठे आहे, मुंबईमध्ये, एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर सामाजिक समता आणि समरसता वर्ष. आता हे एक महत्वाचं आहे, महाराष्ट्रातील गव्हर्नमेंटने काढलेलं आहे, म्हणजे काय, इक्वॅलिटी आणि हार्मोनीचं वर्ष असणार आहे, सोशल इक्वॅलिटीचं, म्हणजे सगळ्या जातपात आणि सगळं धर्म वगैरे विसरून एकत्र यायचं असं असणार आहे. ठीक आहे, कोणतं वर्ष आहे, 2026-27. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शिक्षणासाठी AI टूल अंगणवाडी सेविकांसाठी जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. महाकर्मी पोर्टल आहे, हे महाराष्ट्राचं आहे, आणि आरोग्य प्रशासन अधिक चांगले करण्याच्या दृष्टीने महाकर्मी पोर्टल आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, पोर्टल कशासाठी आहे, आरोग्य प्रशासन चांगले करण्यासाठी, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकल बॉडीचे इलेक्शन. आता हे पण महत्वाचे आहेत, म्हणजे बऱ्याच वर्षांनी इलेक्शन होत आहेत लोकल बॉडीचे, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत्या. आता नगर परिषदेमध्ये 246 जागा होत्या, नगर पंचायतीमध्ये 42 जागा होत्या, आणि अशा एकूण 288 जागा होत्या. ठीक आहे, हा आकडा लक्षात ठेवा, 288 जागा होता. आणि निकाल 21 डिसेंबर लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त महायुतीला 207 जागा मिळाल्या, आणि भाजपा त्यातल्या त्यात 117 जागा होत्या. शिवसेनेच्या शिंदे गट होता त्याला 53 जागा, आणि अजित पवार गट आहे त्याला 37 जागा होत्या, आणि महाविकास आघाडी आहे जी अपोजिशन पार्टी आहे त्याला एकूण 44 जागा होत्या. ठीक आहे, तर हे आकडे फक्त एकदा वाचून घ्या. त्यानंतर महानगरपालिकाच्या निवडणुका 2026च्या, तर ह्याच्यामध्ये काय झालं की टोटल 29 महानगरपालिकेमध्ये निवडणुका होत्या, आणि एकूण जागा बघा 2869 जागा होत्या, आणि एकूण वॉर्ड्स 893 होते. ठीक आहे, लक्षात ठेवा हे आकडे पण. आता ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट काय, बृहन्मुंबई महानगरपालिकेची. आता ह्याच्यामध्ये थोडंसं युनिक आहे. ठीक आहे, युनिक आहे की एक तर सर्वात जुनी महानगरपालिका आहे, त्यानंतर म्हणजे
भारतातील नाही, भारतातील ती मद्रास आहे आणि ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका आहे आणि भारतातील सर्वात श्रीमंत आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. 1888 ह्याचा जन्म आहे. त्यानंतर सदस्य संख्येनुसार सर्वात मोठी पण ही आहे आणि एरियानुसार सर्वात मोठी कोणती? पुणे आहे. एरियानुसार सर्वात मोठी पुणे आहे. ठीक आहे. त्यानंतर ही एक युनिक गोष्ट आहे याच्यामध्ये. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सिंगल मेंबर वॉर्ड सिस्टीम होती त्याच्यामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. बाकीच्या याच्यात सिंगल मेंबर सिस्टीम नव्हती. जे बाकीचे 28 होते त्याच्यामध्ये मल्टी मेंबर वॉर्ड होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे काय, इथं एक मतदार एकच वोट करेल आणि ह्याच्यामध्ये एक मतदार अनेक वोट करेल. त्याच्यानंतर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठी महानगरपालिका बघितलं आपण. सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे जिल्हा आहे. 6 महानगरपालिका आहेत. त्यानंतर सर्वाधिक महानगरपालिके असलेले राज्य महाराष्ट्र आहे. पहिल्यांदा निवडणूक होत असलेली महानगरपालिका इचलकरंजी आहे आणि जालना. ठीक आहे. त्यानंतर सर्वाधिक मतदान इचलकरंजी मध्ये झालं, हे लक्षात ठेवायची काही गरज नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. तर एकूण 12 जिल्हा परिषद होत्या आणि 125 पंचायत समित्या होत्या. तर 12 जिल्हा परिषद कोणत्या कोणत्या होत्या? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर. हे जास्त लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आहे. म्हणजे मला ऑलमोस्ट गॅरंटी वाटते की ह्याच्यावर प्रश्न येऊ शकेल आणि विचारतील काय ते, की त्याचा फुल फॉर्म काय. ठीक आहे, पाडू मशीन. आता ही मशीन आहे, ही जे इलेक्शन्स होते, आता जे बृहन्मुंबईची नगरपालिका होते तिथल्या इलेक्शन मध्ये हे वापरले होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता पाडू मशीन काय, की जे बॅकअप आहे, काय म्हणतात त्याला, कंट्रोल युनिट आहे, ईव्हीएमचं कंट्रोल युनिट, तर ते जर बिघडलं तर त्याचं बॅकअप म्हणून ही मशीन वापरणार होती. ठीक आहे, तर त्याचा फुल फॉर्म काय? प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. ठीक आहे, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. हे पाठ करून ठेवा. काय? प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट 4-5दा म्हणा आणि पाठ करून ठेवा. खूप जास्त महत्वाचं आहे, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL ने विकसित केलेलं आहे. त्यानंतर बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2026 मध्ये पहिल्यांदा त्याचा वापर करण्यात आला होता. ठीक आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार. आता आपल्याला माहिती आहे अजित पवारजींचं डेथ झाली, त्याच्यानंतर आता त्यांची ज्या पत्नी आहेत त्या महाराष्ट्राच्या पहिल्या म्हणजे महिला उपमुख्यमंत्री झालेल्या. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या एकूण 11व्या उपमुख्यमंत्री आहेत. जन्म तेर धाराशिवचा आहे आणि त्यांनी एक म्हणजे फोरम काढली होती किंवा एक NGO काढली होती, एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया. ठीक आहे, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. 2010 ची त्यांची संस्था आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 आहे. आता लोकायुक्त कायदा, आता त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या की जे लोकायुक्त आहेत तर ते कोणाला, जे काय म्हणतात IAS वगैरे आहे तर त्यांना ते IAS त्यांच्या अधिकार क्षेत्रात येतात की नाही, तर त्यासाठीचं हे सुधारणा विधेयक आहे. तर त्यांनी काय, महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम 2023च्या व्याप्ती वाढवणे आणि केंद्रीय अधिकाऱ्यांविषयी संदिग्धता दूर करणे. आता त्यांचं काय झालं होतं की जे केंद्रीय कायदा होता तर त्याच्यामध्ये काही निर्माण केलेले ज्या ऑथॉरिटीज असतात तर त्या ऑथॉरिटीज मध्ये जर राज्य सरकारने जे IAS लोकांना जर तिथं पाठवलं तर ते लोकायुक्तांच्या अंडर येतात की नाही, तर ते त्यांना म्हणजे बघायचं होतं. तर त्याच्यामध्ये सुधारणा करायची होती, जी अँबिग्युटी होती ती काढायची होती. तर त्यासाठी त्यांनी हे काढलंय आणि त्यांनी काय म्हणलं की ते लोकायुक्तांच्या कार्यक्षेत्रात येतील. ठीक आहे. म्हणजे काय, सिंपल गोष्ट, की समजा हे प्राधिकरण आहे किंवा ही एक ऑथॉरिटी आहे आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटने काढली आहे, पण जर त्याच्यामधले जे IAS आहे तर त्यांची अपॉइंटमेंट ही जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केली तर हे जे अधिकारी आहेत IAS अधिकारी, तर ते लोकपालाच्या अंडर येतील की लोकायुक्ताच्या अंडर पण येतील. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर हीच ती हे आहे काय अमेंडमेंट आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री, मंत्री, इतर लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्रात पण आहेत. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या चौकशीसाठी विधानसभेत 2/3 मेजॉरिटी लागणार आहे. ठीक आहे, ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. आता ही खूप महत्वाची स्कीम आहे. ह्याच्यावर प्रश्न यावर्षी म्हणजे मला तरी वाटतं येऊ शकतो, कारण की बजेटमध्ये पण याला सांगितलं होतं. इव्हन जो इंडियाचं बजेट आहे तर त्याच्यामध्ये पण होतं. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट हे नव्हतं, पण एक जे आपली कुसुम योजना आहे तर त्याच्या कंपोनंट म्हणून हे आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे आणि एका महिन्यात 45,911 कृषी पंप बसवले होते. ठीक आहे. आता ह्याचं वितरण किंवा काय म्हणतात ह्याची अंमलबजावणी कोण करतं? महावितरण, जे आपलं MSEDCL आहे तर ते करतं. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि आता ह्याच्यामध्ये पंप क्षमता कोणत्या शेतकऱ्याला किती द्यायचं, तर ते जर त्या शेतकऱ्याकडे शेती 2.5 एकर पर्यंत असेल तर 3 HP असेल, 2.5 ते 5 एकर पर्यंत असेल तर 5 HP 5 HP जे पंप मिळेल त्याला. आणि जर त्या शेतकऱ्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल तर त्याला 7.5 HP जो पंप आहे तो मिळेल. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पंप क्षमताची हे विचारू शकतात. आणि जर एकदा पंप घेतला तर तो बिघडेल. ठीक आहे, तर तो बिघडल्यावर सुधारण्यासाठी पण त्याची 5 वर्षाची दुरुस्ती हमी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सुरुवात 2 जुलै लक्षात ठेवायची गरज नाही, उद्दिष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, सुरुवात पण लक्षात ठेवा. 25 जुलै 2025 ला सुरुवात झाली होती, कारण की ते 2-2 वर्षाच्या आधीचे पण प्रश्न विचारत आहे, तर सुरुवात पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जुलै 2024 आहे. त्यानंतर उद्दिष्ट ऑफ ग्रीड सौर कृषी पंप देणे. ठीक आहे, लक्षात ठेवा. ऑन ग्रीड नाही, ऑफ ग्रीड आहे. ऑफ ग्रीड म्हणजे जे इलेक्ट्रिसिटीचं ग्रीड आहे तर त्याला लावणार नाही, ते इंडिव्हिज्युअल असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष बघायला गेलं ते लक्षात ठेवा, 5 वर्षात 10 लाख सौर पंप बसवायचे आहेत. ठीक आहे,
5 वर्षात 10 लाख सौर पंप बसवायचे आहेत. त्याच्यानंतर 90% किंवा 95% रक्कम केंद्र आणि राज्य सरकार अनुदान स्वरूपात देणार आहे. आता 90% हे जे सगळे नॉर्मल जे शेतकरी आहेत त्यांना, आणि जे शेतकरी जर एससी किंवा एसटी कम्युनिटी मधून असेल तर त्याला 95% सबसिडी असेल. ठीक आहे, शेतकरी 10% किंवा 5% देतील. त्यानंतर कोयना धरण, आता कोयना धरणचं म्हणजे नाव बदललेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज जलसागर असं केलेलं आहे. ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज जलसागर हे कोयना धरणाचे नाव बदललेले आहे, आणि त्याचं आधीचं नाव शिवसागर होतं, आणि या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका आहे. ठीक आहे, ठिकाण. त्यानंतर नदी कोणती, कोयना नदीवर आहे, कृष्णा नदीची उपनदी आहे. त्याच्यानंतर हे बांधून पूर्ण ठीक आहे, बघून घ्या. हा, हे मेगावेट किती आहे, 1960 मेगावेट आहे. 1960 मेगावेटचा प्रकल्प आहे हा. त्याच्यानंतर माझी वसुंधरा अभियान, आता ह्या अभियानाद्वारे जे महाराष्ट्र सरकार आहे तर त्यांनी काही महाराष्ट्र स्वराज्य संस्था आहे त्यांना पुरस्कार दिले. तर कोणती महानगरपालिका, लक्षात ठेवा, 10 लाख पेक्षा जास्त जर लोकसंख्या आहे त्या महानगरपालिकेची तर त्यासाठी पुरस्कार दिलेला आहे पिंपरी चिंचवडला. लक्षात ठेवा, पिंपरी चिंचवड आहे. त्यानंतर 3 ते 10 लाख लोकसंख्या असेल त्या महानगरपालिकेत तर ती आहे पनवेल. त्यानंतर नगरपालिका बघायला गेली तर 40,000 ते 1 लाख लोकसंख्या असलेली तिथे बारामतीला आहे. त्यानंतर 90,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर ती कल्हार इथे आहे. ठीक आहे, ठाणे जिल्ह्यातील कल्हार ग्रामपंचायत आहे. तर ह्यांना त्यांनी पुरस्कार दिले. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्र आणि स्टारलिंक मध्ये म्हणजे एक करार झाला होता. स्टारलिंक ते इलॉन मस्कची कंपनी आहे ज्याच्याद्वारे ते सॅटेलाइट इंटरनेट वगैरे देतात. आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या लेक्चरमध्ये बघितलं स्टारलिंक कोणाची आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा, स्टारलिंक इलॉन मस्कची आहे. तर त्याच्यात आणि महाराष्ट्रामध्ये एक करार झालेला आहे की जे ग्रामीण भाग आहे तर तिथे सॅटेलाइट वगैरे पुरवण्यासाठी. ते लक्षात ठेवा, कशासोबत आहे, स्टारलिंक सोबत. त्याच्यानंतर हा, ही एक संस्था महत्वाची आहे, महिमा संस्था. आता महिमा म्हणजे काय, महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ऍडव्हान्समेंट. लक्षात ठेवा, हा फुल फॉर्म विचारू शकतात. आता होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी म्हणजे काय, आपल्या भारतातले जे स्टुडंट्स वगैरे आहेत तर त्यांना बाहेर देशात स्टुडंट्स किंवा जे पण स्किल्ड वर्कर्स आहेत तर त्यांना दुसऱ्या देशात पाठवायसाठी ही महिमा योजना आहे. याचे अध्यक्ष कोण आहेत, मुख्यमंत्री, आणि ही नॉट फॉर प्रॉफिट गव्हर्नमेंट कंपनी आहे. ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आता ते काय करतील, महाराष्ट्रातील तरुणांना परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील, म्हणजे ते स्किल्स वगैरे प्रोव्हाइड करतील सगळं. ठीक आहे, त्यानंतर अरुणोदय मोहीम. आता ही जी मोहीम आहे ही जे सिकल सेल अॅनिमिया ज्या व्यक्तींना असतात त्यांच्यासाठीची मोहीम आहे. महाराष्ट्र सरकारने ही सिकल सेल अॅनिमिया मुक्त महाराष्ट्र बनवण्यासाठी ही मोहीम सुरू केलेली आहे, आणि आदिवासी समूहांवर फोकस केला. आता हा का बरं केला आहे ते गोष्ट मी आपल्या लेक्चरमध्ये सांगितली, म्हणजे आपल्या कोर्समध्ये प्रॉपर सांगितली आहे, पण इथं पटपट आपल्याला रिवाइज करायचं, फक्त एवढं लक्षात ठेवा, आदिवासी समुदायासाठी आहे. ठीक आहे, फोकस. त्यानंतर 21 जिल्ह्यात सुरू केलेले आहे, 25 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत. ठीक आहे, 21 जिल्ह्यात. त्यानंतर बेंबळा नदी प्रकल्प, आता ही ठिकाण कुठे आहे, यवतमाळ जिल्ह्यात, आणि ही वर्धा नदीची उपनदी आहे बेंबळा. त्याच्यानंतर मुंबईतील धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी छत्रपती महाराज कोस्टल रोड. हा, आता ह्या रोडवर त्यांनी काही स्ट्रिप्स बसवल्या होत्या म्युझिकल रोडच्या, तर म्हणजे खूप जास्त काही इम्पॉर्टंट वाटत नाही, पण ठीक आहे, वाचून घ्या. त्याच्यानंतर सौदाळा गाव, आता हे जातमुक्त गाव केलेलं आहे, म्हणजे तिथला जो सरपंच होता त्यांनी डिक्लेअर केलं, सरपंच शरद आरगडे, त्यांनी डिक्लेअर केलं की ह्या गावात कोणतीही जातपात पाळल्या जाणार नाही. ठीक आहे, तर असं हे महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव ठरले, सौदाळा गाव. लक्षात ठेवा हे नाव. ठीक आहे, सौदाळा गाव. त्यानंतर बेला ग्रामपंचायत, हे नेट झिरो आहे. ठीक आहे, बेला ग्रामपंचायत नेट झिरो म्हणजे तिथं कार्बन इमिशन म्हणजे होईल असं नाही, होईल, पण ते जे बाकीचे झाडं किंवा बाकीचे काही गोष्टी आहेत त्याच्याद्वारे ते पूर्ण शोषून घेतले जाईल. तर ते आहे नेट झिरो गाव. कोणतं, बेला ग्रामपंचायत, भंडारा जिल्ह्यातल्या शारदा गायधने तिथल्या सरपंच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतातील पहिले ग्रीन स्टील हब कुठं, गडचिरोलीमध्ये बनत आहे. लक्षात ठेवा, कारण की आता गडचिरोलीमध्ये जे आपले मुख्यमंत्री वगैरे गेले होते त्यांनी तिथे जाऊन म्हणजे काय म्हणतात त्याचं उद्घाटन वगैरे केलं होतं, आणि इव्हन जे आपलं बजेट आहे बजेटमध्ये पण हे सांगितलं होतं, तर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ग्रीन स्टील हब कुठं, गडचिरोलीमध्ये आहे. त्याच्यानंतर सीना नदी, आता हे तुम्ही एक प्रॉपर एक वेगळं शॉर्ट्स बनवला, युट्यूबवर शॉर्ट्स आपल्या चॅनलवरच आहे, तर त्याच्यामध्ये बघून घ्या, आणि टेलिग्रामवर याच्या प्रॉपर नोट्स टाकलेल्या आहे. ठीक आहे, तर ते आपण बघून घ्या, इम्पॉर्टंट आहे, किंवा मी आता परत त्याला पिन करून देईन त्या जे सीना नदीच्या नोट्स आहेत त्याला, ते इम्पॉर्टंट आहे खूप जास्त, याच्यावर प्रश्न येऊ शकतो सीना नदी, कारण की आता आपल्याला माहिती आहे की सीना नदीवर खूप मोठा पूर आला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा, महाराष्ट्र बांबू धोरण 2025. आता हे पण खूप जास्त महत्वाचं आहे, म्हणजे चांगलं करून ठेवा. आता बांबू धोरण आहे महाराष्ट्राचं, तर हे बांबू धोरण कशासाठी असणार आहे, ऑब्व्हियसली जे बांबूचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी, आणि जे बांबू उत्पादक शेतकरी आहे तर त्यांना जास्त बेनिफिट मिळण्यासाठी, शेतकरी म्हणा किंवा जे पण ट्रायबल कम्युनिटी आहे त्यांना. तर इथे काय जवळपास 50,000 करोडाचं इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे 10 वर्षात. ठीक आहे, त्यानंतर इथं 5 लाख जॉब जनरेट होतील. त्यानंतर 15 डेडिकेटेड बांबू क्लस्टर बनणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा,
15 बांबू क्लस्टर बनणार आहे आणि पिरियड लक्षात ठेवा 2025 ते 30 हा 5 वर्षांचा पिरियड आहे. लक्षात ठेवा हा पिरियड पण. त्यानंतर इथे काय करणार आहे 5 ते 7% बांबू बायोमास इथं बंधनकारक असणार आहे. 5 ते 7% हे आकडा लक्षात ठेवा. कशासाठी? जे सार्वजनिक आणि खासगी औष्णिक वीज प्रकल्प आहे तिथे काय किती 5 ते 7%. त्याच्यानंतर हा हे गोष्ट लक्षात ठेवा. महाराष्ट्र हे भारतातील तिसरे सर्वात मोठे बांबू क्षेत्र आहे. पहिलं कोणतं आहे? MP, दुसरं कोणतं? अरुणाचल प्रदेश. लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर प्रवीण परदेशी समिती. आता आपल्याला माहिती आहे शेतकरी म्हणजे खूप जास्त कर्जात वगैरे बुडलेले असतात तर त्यांना पूर्ण सगळ्या काळासाठी शेतकऱ्यांना त्या कर्जातून काढण्यासाठी प्रवीण परदेशी ही समिती काढली आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा विळाख्यातून म्हणजे त्या शेतकऱ्यांना त्या विळाख्यातून काढण्यासाठी कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी प्रवीण परदेशी समिती आहे. त्यानंतर न्यायमूर्ती दिलीप भोसले समिती. आता हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संरक्षण वगैरे करण्यासाठी आहे. खूप जास्त मला महत्वाची वाटत नाही, ही जास्त महत्वाची आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे स्टारलिंग सोबत हे मगाशी बघितलं आपण. त्यानंतर महाराष्ट्र कृषी विभागाचे नवीन बोधचिन्ह आलेले आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा कृषी विभागाचे आहेत. आता हे बोधचिन्ह काय की कृषी कल्याण कर्तव्य ह्याचा ओळीचा उल्लेख आहे. बघा इथे दिसते कृषी कल्याण कर्तव्यम. ठीक आहे. कृषी कल्याण कर्तव्यम ह्या ओळीचा उल्लेख आहे आणि शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी हे त्याचं घोषवाक्य आहे. लक्षात ठेवा शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी. त्यानंतर महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा. आता तिरंगा गणेशोत्सव मंडळ आहे. हे एक गोष्ट लक्षात ठेवा कारण की आता महाराष्ट्राने जे गणेशोत्सव ला आपलं राज्योत्सवचा दर्जा दिले ती पुढे बघू आणि इव्हन ते आपण परेड पण झाली होती जे 26 जानेवारीची तर त्याच्यामध्ये पण महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला होता. तर राज्योत्सव हा त्याच्यात थीम होती. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं गणेशोत्सव ही थीम होती त्यामुळे हे लक्षात ठेवायचं तिरंगा गणेशोत्सव मंडळ हा पहिला आलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर खूप जास्त महत्वाचं आहे. खूप खूप आता कोल्हापूरमध्ये फिरते खंडपीठ आलेले आहे सर्किट बेंच. ठीक आहे. हे सर्किट बेंच आहे परमनंट बेंच नाही. परमनंट बेंच आणि सर्किट बेंच मध्ये फरक असतो. आता परमनंट बेंच आहे तिथं पूर्ण वर्षभर तिथं जे काय जजेस वगैरे असतात पण इथे म्हणजे काही काळासाठी येतात जजेस ते लक्षात ठेवा. आता बॉम्बे हायकोर्टाचे सर्किट बेंच कोणते आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. फक्त एकच आहे सर्किट बेंच कोणता कोल्हापूर. त्यानंतर 3 परमनंट बेंचेस आहेत ते पण तुम्हाला सांगतो आणि प्रिन्सिपल बेंच आहे मुंबई. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि असे टोटल 5 बेंचेस आहेत बॉम्बे हायकोर्टाचे. ठीक आहे. आता ह्याचे जे काय म्हणतात कोल्हापूर आहे कोल्हापूरमध्ये जे फिरतं खंडपीठ आले तर ते भूषण गवई यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट खंडपीठ आहे आणि अधिकार क्षेत्रामध्ये 6 जिल्हे आहेत. कोणते कोणते आहेत? कोल्हापूर ऑब्व्हियसली कोल्हापूर असणार आहे. सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सांगली आणि सिंधुदुर्ग हे 6 जिल्हे पाठ करून ठेवा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. कोणते कोणते जवळजवळच असणार आहे ऑब्व्हियसली कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सांगली आणि सिंधुदुर्ग पाठ करून ठेवा. त्यानंतर इतर खंडपीठ कोणते कोणते आहेत? हे जे 3 खंडपीठ परमनंट सांगितले ते कोणते? नागपूरचं आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे आणि पणजी गोव्यामध्ये आणि म्हणजे संभाजीनगर पण येऊ शकतं आणि आपलं काय त्याचं नाव औरंगाबाद पण येऊ शकतं कारण की औरंगाबाद त्याचं आधीचं नाव होतं आणि मला माहित नाही की त्यांनी कोर्टाने नाव चेंज केलं की नाही पण ठीक आहे जे काय असेल ते. त्याच्यानंतर खंडपीठ स्थापन करण्याच्या अटी काय आहेत? हे स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्टच्या अंडर येतं आणि त्या ऍक्टच्या अंडर जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे तर त्यांचं हे प्रशासकीय किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी आहे की ते त्यांच्यानुसार कुठं पण सर्किट बेंच काढू शकतात. ठीक आहे. न्यायपीठाची बसवण्याची ठिकाणे आणि सर्किट बेंच स्थापन करण्याचे प्रशासकीय अधिकार जे चीफ जस्टिसचे हायकोर्ट असतात तर त्यांना हायकोर्टाचे चीफ जस्टिस असतात तर त्यांना असतात. ठीक आहे. तर राज्यांचे पुनर्रचना अधिनियम होता त्याच्यानुसार राज्य सरकारने प्रस्ताव द्यावा लागतो. त्यानंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्याची संमती असते. त्यानंतर राज्यपालांची संमती असते आणि ते जातं कोणाकडे? आपले केंद्र सरकार असतं त्याच्याकडे जातं. ठीक आहे. केंद्र सरकार लिहिलं नाही का मी तर ठीक आहे तुम्हाला कळून जाईल कॉमन सेन्स आहे ते कोणाकडे जाणार आहे. केंद्र सरकार कॉमन सेन्सची गोष्ट आहे म्हणून लिहिलं नाही मी ते. ठीक आहे. त्याच्यानंतर सातनवरी गाव. आता हे सातनवरी गाव आहे हे स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज म्हणून डेव्हलप करत आहोत आपण. ठीक आहे. हे देशातील पहिलं आहे सातनवरी गाव. विचारू शकतात हे आय थिंक प्रश्न पण आलेला आहे ह्याच्यावर आले की दुसऱ्या कोणत्या गावावर आलेला आहे प्रश्न बघू आपण. ठीक आहे. तर स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज कोणतं? सातनवरी, तालुका काटोल, जिल्हा नागपूर. हे इम्पॉर्टंट आहे. व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइजेस 24 कंपन्या राज्य प्रशासन आणि नागपूर प्रशासन यांनी एकत्र येत हे बनवलेलं आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायची गरज नाही फक्त कोणतं गाव आहे ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हे छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच कांस्य पुतळा किंवा ब्रॉन्झ पुतळा बनलेला आहे 180 फुटाचा. आता हे बनवलं कोणी आहे? राम सुतार यांचं नाव पण लक्षात ठेवा. त्यांची डेथ झालेली आहे आपण ते ऑबिच्युरीज किंवा डेथच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कुठं? पिंपरी चिंचवड पुणे इथे मोशी बोऱ्हाडेवाडी इथे हे आपला जो स्टॅच्यू आहे तो बनलेला आहे. ठीक आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच कांस्य स्टॅच्यू. त्याच्यानंतर 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
ह्याच्यावर विश्वास पाटील यांची निवड झालेली आहे, ते आपण ऑलरेडी पुरस्काराच्या बघितलेलं आहे. त्यानंतर वडधामणा, हा आय थिंक याच्यावर प्रश्न आला होता, ह्याच्यावर किंवा ह्याच्यावर दोनपैकी एकावर प्रश्न आलेला आहे, सातनवरी किंवा वडधामनावर जे काय असेल. हा तर लक्षात ठेवा, वडधामणा, हिंगणा, नागपूर इथे भारतातील पहिले AI अंगणवाडी बनलेली आहे, हे एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मिलाप पोर्टल, आता हे कशासाठी, मिलापसाठी काय लक्षात ठेवा, फक्त MIDC साठी एवढंच लक्षात ठेवा. आता मिलापचं फुल फॉर्म काय, MIDC इंडस्ट्रियल अँड लँड ऍप्लिकेशन अँड अलॉटमेंट पोर्टल आहे. तर हे राज्य सरकारचं नवीन पोर्टल आहे MIDC साठी, भूखंडाची सुलभ वाटप, आर्थिक वाढीला आणि गुंतवणुकीला चालना वगैरे देण्यासाठी आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल नापणी धबधबा वैभववाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. उमेद मॉल बनलेला आहे. SHGच्या बाजारपेठा म्हणजे बाजार SHG आहेत, ज्या सेल्फ हेल्प ग्रुप असतात किंवा महिला बचत गट असतात, तर त्यांना बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी हे उमेद मॉल आहे. टोटल 10 जिल्ह्यांमध्ये. त्यानंतर भंडारदरा धरणाची शताब्दी महोत्सव आहे. तर विल्सन धरण आहे. कोणतं धरण आहे लक्षात ठेवा, याचं आधीचं नाव विल्सन धरण होतं आणि ते नंतर चेंज करून भंडारदरा केलंय. त्याला टोटल 100 वर्ष पूर्ण झाली आहे. ते 1910 ला सुरू केलं होतं आणि बांधून पूर्ण 1926 झाले आहे. नदी कोणती आहे, प्रवरा नदी आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा नदी कोणती आहे, भंडारदरा, प्रवरा. त्यानंतर गणेशोत्सव, आता हे आपल्या महाराष्ट्र सरकारने राज्योत्सव म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. आला रे आला, राज्य महोत्सव आला, हे गीत पण आपण गायले गेलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे त्या गीताचं अनावरण करण्यात गेलेलं आहे, केलेलं आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा गणेशोत्सव. तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राच्या पण घडामोडी संपलेल्या आहेत. चलो फिर बाय बाय.